मला माझे पेशंट खूप विचारतात की आम्ही मॅडम रोज चालतो, ते बरोबर आहे का? तर मधुमेहात चालावं कसं आणि किती हे समजून घेऊया. तुम्ही संध्याकाळी रोज फिरायला जाताय, पण चालण्याचा वेग संथ आहे का? तर मधुमेही लोकांना चालावं लागतं हे तर ठरलंय, पण नेमकं किती, कसं चालावं? तर दिवसाला किमान 30 मिनिटं वेगवान चालणं म्हणजेच ब्रिस्क वॉकिंग आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या प्रमाणे आठवड्यातून 150 मिनिटं व्यायामाचं लक्ष हे ठेवलं पाहिजे. संध्याकाळच्या भटकंतीपेक्षा ब्रिस्क वॉक हा अधिक फायदेशीर आहे. ब्रिस्क वॉक म्हणजे काय? तर वेगवान चालणं, पण ते म्हणजे कसं? हे आव्हानात्मक वाटेल अशा गतीनं चालणं किंवा इतकं वेगवान की तुम्हाला दम लागला असेल किंवा थकवा येईल किंवा तुमचा वेग 100 पावलं प्रति मिनिटं असा असेल, तर हे लक्ष ठेवलं तर तुमचं वॉक हे ब्रिस्क वॉक येईल. तुमचे डोळे पुढे ठेवा, तुमच्या 20 फूट पुढे तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमची पाठ ताठ ठेवून सरळ चाला. श्वास चालू ठेवा, श्वास रोखू नका. म्हणजेच तुम्हाला बोलता येईल पण गाणं म्हणता येणार नाही इतका वेग ठेवा. रिसर्च असं सांगतो की 8 ते 12,000 पावलं दररोज चालणाऱ्यांचा HbA1c हा 1 ते 1.5% कमी होतो. आपण जर रोज चालत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना हा लगेच शेअर करा.